जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, तुम्ही ही बातमी ऐकली असेल, सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची आज रुग्णालयात भेट घेतलेली आहे। जवळपास 4.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। अशी माहिती स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आणि त्यांनी असं बोललंय की ते मतभेद असतील परंतु मनभेद नसतील। पण आमचे माणसं मारून टाकत असतील, ते तुमचे मनभेद नसतील मतभेद नसतील पण आमचे माणसं मारून टाकायला लागले ना। तुमच्या मतभेदाचं मनभेदाचं आम्हाला घेणं देणं नाही। शेवटी मला माझ्या समाजाचं देणं घेणं आहे। तुम्ही जर इतक्या क्रूरपणानं हत्या करणाऱ्यांपेक्षा जास्त वागणार असाल तर हे दुर्दैव आहे। या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी विश्वास टाकला, हे तुम्ही गद्दारीच्या यादीत जाऊन बसलात ना, हे मात्र दुःखदायक। तुम्ही काय कोणचं पाऊल उचलताय याचं तरी तुम्हाला भान पाहिजे। इतक्या लवकर तुम्ही सत्तेसाठी पदासाठी मराठ्यांना सोडून त्यांच्या पुढे गुडघे घुटणे टेकताल, इतक्या लवकर तुम्ही रुखता पडायला लागलात त्यांच्या पुढे, हे नव्हतं वाटलं। काय तुम्हाला गोरबांच्या लेकरांना जाळात फेकून देऊन राजकीय स्वार्थासाठी एकत्र जायची गरज होती? कुठं समाजानं तुम्हाला कमी केलं होतं? तुम्हीच सांगितलं ना ते पाडायला लागले म्हणून। समाजानं उचलून धरलं तुम्हाला आणि आज निवडून आणलं। एवढा मोठा दगा फटका या समाजाशी आणि सांगायचं मनभेदन मतभेद, बहुतेक यांचं षडयंत्र आतून ठरलंय। देशमुखांचे आर्यवंशीचे सगळे आरोपी सोडून द्यायचे, याच्यावर शिक्कामोर्तब होते। जर यांची भेट झाली असेल तर मला काय झालंय कसं मी वरून आलो असं या बीमुळे उदाहरण आलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला काही वेगळं वळण किंवा असं सध्या आता तर्कवितर्क लावले, आरोप पुरावे नष्ट होऊ शकते, चार्जशीट सगळं फोडलं जाऊ शकतं। सरकार मराठ्यांचा तिरस्कार करतंय हे याच्यातून सिद्ध झालं। आणि मराठ्यांचे हे असले नेते नासके ज्यांच्यावरती लेकरापेक्षा जास्त विश्वास या धसांनावरती मराठ्यांनी टाकला, लेकरापेक्षाही जास्त मराठ्या सुरेश धसांवर टाकला, त्यांनी आमच्या काळी कुऱ्हाडीनं तोडून न्यावं, एवढं पाप त्यांनी करावं ही अपेक्षाच नव्हती। ज्या समाजाचं आणि ज्या संतोष देशमुखांचं कुटुंब आज उघड्यावरती उन्हात पडले, त्याला आज छत्राची गरज आहे। लेकरं रडतेत रात्रंदिवस, त्यांचं रक्त इतक्या लवकर सुरेश धसांनी प्यावं, इतक्या लवकर श्वसन करावं असं वाटतच नव्हतं आम्हाला कधी। आणि माझा आत्ताही विश्वास नाही बसत की ते धसांना असं करतील म्हणून। स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे की त्यांनी आज भेट घेतली, ही पारिवारिक भेट होती। स्वतः बावनकुळे मीडियासोबत बोलले। मग एवढं काय केलं? तिथं नुसता प्रश्नच विचारला होता की त्याला शुभेच्छा देणार का मंत्री झाल्यावर? ते डायलॉग, ते आवाज, ते तमाशातले गाणे म्हणणं कसं झुंझणीत हालत होता, तेव्हा तर काहीच नाही म्हणला। तिथे एवढी शत्रू नव्हती मग तोही। तर आपण बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला आज जवळपास 70 दिवस उलटून ते सांगायला मी मग की तुम्ही तिला शुभेच्छा द्या म्हणले, पत्रकर्ता देणार नाही म्हणला, म्हणजे तू शत्रुत्व दाखवलं। मी कट्टर शत्रू विरोधक यांचा म्हणून तर मराठी तो ऐकून झाले ना। मुंडेच्या विरोधातली लाठी, त्या लाठी तू उडी मारली बोलला म्हणून तर मराठीचे पोट्टे तो ऐकून झाले ना, तुझ्याकून झाले। पण ती तिने नाही केलं, याने तर आपले लेकरच मारून टाकले, केल्या सगळ्या योजना खाल्ल्या, बलात्कार खून केले, महादेव मुंडेचा केला, गीतेचा केला, आंधळेचा, इतका तर क्रूर नाही ना मग ह्यो जे आहे ना, ती तर क्रूर नाही याची इतकी नाही ना। तिला शुभेच्छा नाही देऊ शकला मग तू, म्हणून तर मराठीचे लोक तो ऐकून झाले की ह्यो मात्र इंगात जीर येणार यांचा। तो आता मराठ्याचाच इंगा जिरायला लागला, मराठ्याचा असून। आता हे मला आता हे बघा, मी ना माझ्याकडून आणखी शब्द जाऊ नये, मी काय ते बघितलं नाही, मला खरंच विश्वास बसत नाही। मला हे शॉट बसल्यासारखा खेळ झाला अचानक। तुम्ही सांगितलं हे शॉकिंग खेळ आहे माझ्याकडून, की मला हे विश्वासच बसत नाही तो असं कारण ती बोलण्याची धग त्याची बोलण्याची खुबी ही सांगून जाते की संतोष न्याय मुंड्याला जेलात घातल्याशिवाय मागे सरकत नाही। ही जी मराठ्यांना राज्यातले विश्वास बसला होता, इतक्या लवकर भल्या देहा दुपारा त्यांच्या तोंडात हे रोगर होतील, माती टाकील त्याच्या अन्नात आणि इतक्या लवकर मुतल ताटात, हे कोणालाच वाटत नाही। मलाही आत्ता वाटत नाही, कारण तो जरा कट्टर आहे। या भावनेतून
कधी न त्याच्या मागं पोर उभा राहिलेले कधी न उभा राहिलेल्या त्याच्या मागं आता 300-325 याच्याकडे कवा तोंड बघत नव्हते करून टाकले पडले होते पोर आणि इतक्या लवकर हात ओलेच आहेत नका मराठ्याचं खाल्लेलं दातात तसंच आहे आणखीन मराठ्याचं खाल्लेलं इतक्या लवकर मला नाही विश्वास बसत की धसांना तसं करण मला आणखीन बसत नाही असेल फडणवीसांनी सुद्धा मराठ्यांना दिला. आता सुरेश धस यांनी तुमचं काय मत आहे? मला आता आणखीन संध्याकाळपर्यंत बघून द्या खरं काय. ज्यामध्ये मोठं प्रकरण हे गाजलेलं आहे. 70 दिवस आज प्रकरणाला उलटून झालेले आहेत. सुरेश बीड मी आहे ना. अरे जागीरदाराच्या आवाला देऊ दे देशमुखाचा मॅट दाबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कुणासुधी. तुम्ही त्या सुरेश धस होते त्यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती थेट हल्ले त्यावेळेस केले होते. मात्र आज गुप्त भेट घेतलेली आणि 4.5 तास त्यांची ही चर्चा झालेली. काय मोठाडपणा सांगतो भेट घेतली रास काय सांगतो त्यांचे काय बोलतो रे तुझ्यात छत्रपतीचे विचार बघतो काय बोलतो रास रोज रोज खून दाबतो कोण काय मराठ्या खंबीर जाऊ द्या कोणाला कुठं जायचं आणि कसं मॅटर मुळे लागू शकतं काय तुमचा अंदाज? लावलं त्यांनी जर गेला असेल तर लावलं आमचे सगळे शब्द मागे घेणार आम्ही. तो गेला नसेल मी बघितलेलंच नाही त्याच्यामुळे मी वर बोलतोय तुमच्यावरती विश्वास ठेवून की तो मी घेणार असेल. मराठ्यांचे लेकराचे मुडदे पाडले तो पायाखाली चेंगूपेक्षा तू करणारापेक्षा प्रत्येक मोर्चाच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की गोड बोलून एखाद्या माणसाला गोड बोलून नेणं आणि तिकडे नेऊन त्याला फसवणं सारखा विश्वासघातकीपणा दुसरा असू शकत. ह्यो माझा समाज इतका भोळा आहे आणि आमच्या सरळपणाचा फायदा जर धसासा उचलणार असेल प्रायचित्त डेंजर असतं. सुरेश धस प्रायचित्त डेंजर. मध्यंतरीच्या काळात तुमच्या सुद्धा धसांनी भेटी घेतल्या. आता तुम्ही काही करणार काय गुतलाही संपर्क करायला मिले कट्टर आहे जातीवादी नाही पण कट्टर लय जीवच समाजाच्या पायावर ठेवलाय मेला तरी भेट नाही मी कोणाला मोजीत बी नाही असे किती का जाऊ दे रे आमदार फामदार आणि याचे बी किती मंत्री वयमानातून किती लोक फोड म्हणा आमचे 4-4 घंटे बस धनंजय मुंडे घेऊन सोडतच नाही. तू फक्त आरोपी तर सुटू दे मग मराठी काय असते ना दिसते आणि आम्हाला सारखे जर असे असतील ना तेही आम्हाला पुढे दिसल समाजाला. आधी थेट आक्रमकपणे हल्ले करणारे सुरेश धस आज त्यांची भेट घेतलेली आहे. काय ते भाषण ते काय सांगायचे आणि मग ते आम्ही स्तुती करायची अगं बा 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 ते काय बोलण्याची भाषा त्याची ते काय मग विचार आता किंवा मला काहीच करता आहे ना मग नंतीन ढुंगण आली ना नुसतं असं ते मला थांब थोडं बघून दे आधी खरं आहे कधी मग ते काय मराठ्यांचे पोरं फिदाच काय झाले कारण फिदा झालेले पोरं थोतार सुद्धा फोडीत असते. ते मराठा आहे जितका विश्वास टाकतो पण गुळाची सुरी म्हणते त्याने जर मान कापली ना गोड बोलून तर तितका तिखट बी आणि कठोर बी मराठ्यांचा भाऊ लय विश्वास टाकला होता पण आता कारण इतका क्रूर खून करणाऱ्यांना भेटायला जातो म्हणजे का ते आयुष्य ते काय तू घ्या ना प्रवास चालू आहे का त्या दागदुगीवर 15 मिनिटावर आलाय तो 15 मिनिटावर आलाय एवढं काय दुखायला लागले आणि संतोष भाईचं कुटुंब गेलं बाळा चुकीचं करायला संतोष असेल तर तुम्ही चुकीचं पाऊल उचलायला लागला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियासाठी त्यांनी अख्खं रान पेटवलं महाराष्ट्रामध्ये. आता ही जी भेट झाली त्यावरून तुम्हाला काय वाटतं? मला आधी बघून द्याच मग मी सांगतो काय काय ठरलं असं यांचं. मलाही माहिती मिळते हो त्यांच्याच पक्षातून मिळते मलाही माहिती मिळते काय. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की मतभेद असू शकतात पण मनभेद नसू शकतात त्यामुळे त्यांची जी ती पारिवारिक झालेली स्वतः बावनकुळेंनी सांगितलं.
मग इकडे कठोरता दाखायची काय गरज होती? म्हणजे भोळ्या गोरगरीब समाजाला मराठ्यांच्या फसवून गोड गोड बोलून काय मिळणार होतं? झालं 5 वर्षी, दुसरं काय 5 वर्षी हिशोब होईल ना पुन्हा. मग एवढा दागा फटका मला तर विश्वासच बसा नाही, एवढा दागा फटका केला असं. पारिवारिक भेटन मन धरणीन मन बोलणं, हे काय बोलायची भाषा आहे काय? भाषा आहे? मला नाही विश्वास बसत. म्हणजे कुठेतरी त्यांनी धोका दिला असं वाटतंय. जर गेला असेल तर धोका नाही, त्याच्यासारखा आत्मघातकी दुसरा माणूसच नाही. त्याच्यासारखा दुसरा आत्मघातकी माणूस नाही. आणि ह्या समाजाचे लेकरं आणि संतोष देशमुखांचं कुटुंब जेवढ्यावर उन्हात पडलंय, ते जे अपेक्षेने मराठींच्या पोरांचे जे जे कार करतात, यांनी लय मोठा धोका दिला. हे जर भेट झाली असं खरं असेल तर इतका दगेखोर आणखीन जालमालाच नसेल. आपल्यासोबत सर